इतके दिवस ना डोक्यात राग भरून घेऊन फार वाईट वागले मी तुमच्याशी. पण आता मला कळलंय श्रीकांतशी लग्न करण्याचा माझा हट्ट किती चुकीचा होता. तुम्ही काही चुकीचं ऐकलेलं नाहीये. मी तेच बोलले जे तुम्ही ऐकलंय. मला आता हे कळलंय की काहीही झालं तरी श्रीकांत आणि अंजलीचं लग्न होणारच आहे. सदर सगळ्यांची हीच इच्छा आहे. मग उगाच सगळ्यांच्या मनाविरुद्ध जाऊन मी माझं म्हणणं खरं करण्यात काय अर्थ आहे? चला एकदाच झालं श्रीचं या घरात आगमन. हे बाबा, आता घरी आलं म्हणजे सगळं संपलं असं नाही. हा, आज जाऊन आराम करायचा आहे. तुझी बेडरूम आवरून ठेवली आहे मी. चल. आणि काळजी घ्यायला आहेच अंजली. अरे बाबा, यांची बडबड ऐकण्यापेक्षा तू खोल. सांभाळून सावकाश. पद्मजा, खूप सुंदर होती पद्मजा. होती नाही आहे आजही. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तूही पद्मजापेक्षा कमी सुंदर नाहीयेस. आज म्हणे त्या श्रीकांतला डिस्चार्ज देणार आहेत. मग अंजू पण गेले वाटतं सोबत त्यांच्या. नाही म्हणजे फक्त घरापर्यंत. हो, मला माहिती आहे एवढं सगळं. मग कशाला विचारता? श्रीकांतशी जवळीक केलेत ना तुम्ही. म्हटलं तुमचा विचार बदलला की काय? नाही तुम्हीच म्हणत होतात ना विवाहित माणसाशी अंजूचं लग्न मुळीच लावून देणार नाही म्हणून. मग आता काय? देते मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देते. पण आता निघा तू. कामं पडलीत ना. येते, जावं लागेल. पुन्हा येईन ना. येणार आहेस? हरकत नाही. पुन्हा येशील ते ठीक आहे, पण या घरात कायमची राहायला कधी येशील? येऊ? येतेस ना? मजा आता. आई, तू? अगं मी निघालेच होते घरी यायला. काकू, मी काय म्हणते, तुम्ही आत या ना आधी. हा, मी इथे मुक्काम करायला नाही आले. अंजलीला इथून घेऊन जायला आले. चल अंजू. अहो ऐका रागिनी ताई, तुम्ही आलात आता, निदान मुलीच्या होणाऱ्या सासरी पाणी तरी पिऊन जा ना. बरं नाही वाटत ना असं निघून जाणं. माझी मुलगी फसवून तुमच्या मुलाला अडकवतीये. हेच आमच्या घरी येऊन बोलला होतात ना. आणि आता तुमचा मुलगा खोटारडा ठरलाय. तरी माझी मुलगी मी त्याला देईन, त्यात त्याचं हे दुसरं लग्न असताना. विचार तरी कसा आला तुमच्या मनात? आई आता बास ना, झालं ना ते. तुझ्याशी आता एक शब्दही बोलायचं नाहीये मला. तू चल आधी. आई, मी श्रीकांतशी लग्न करून या घरची सून व्हायचं ठरवलंय.